तर आजचा विषय जो आहे हा माती परीक्षण. बऱ्याच शेतकऱ्यांना माती परीक्षण करायचं असतं, पण ते माती परीक्षण कुठं करावं, कोणते घटक तपासावेत हे माहिती नसते. मातीचं सॅम्पल जे नमुना आहे तो कसा जमा करावा, कुठे पाठवावा, या गोष्टीची सविस्तर माहिती देण्यासाठी आपण हा विषय निवडला आहे. तर मंडळी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माती परीक्षणाचं महत्त्व काय आहे. तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, आपल्या जमिनीमध्ये काय आहे, किती प्रमाणात आहे, कशाची कमतरता आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, जमिनीची सुपीकता कशी आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे, जमिनीचा pH किती आहे, ह्या गोष्टी आपण कशाचा काय परिणाम होतो या गोष्टी यापूर्वीच आपण पाहिल्या आहे. आणि त्यानुसार आपल्याला व्यवस्थापन करण्यासाठी सोपं व्हावं या गोष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे माती परीक्षण. त्यामुळं मला तरी असं वाटतं की शेतकऱ्यांनी 4-5 वर्षातून एकदा किमान आपण माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. त्यामुळं आपला बराचसा खर्च वाचू शकतो आणि विनाकारण होणारा खर्च हा टाळता येऊ शकतो. जसं आता आपण सोयाबीन आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश विदर्भ, मराठवाड्यात आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतलं जातं. सोयाबीन हे सल्फर लव्हिंग क्रॉप आहे, म्हणजे सल्फरचा अपटेक तिथून जास्त होतो. सतत सोयाबीन अनेक वर्षे घेतलं तर तिथं सल्फरची कमतरता निश्चित जाणू शकते आणि सल्फरची कमतरता जर जाणवली तर तिथे उत्पादनामध्ये मोठे घट होऊ शकते. त्यानंतर फळबाग लावायची आहे. फळबाग लावताना किमान 15-20 वर्ष आपले ते झाडं शेतामध्ये राहणार आहे. मग त्या जमिनीमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, तिथे लावायची फळबाग की नाही. जसं लिंबूवर्गीय फळबाग आहे, त्यात मुक्त चुन्याचं प्रमाण जर 10% वर असेल तर तिथं आपण लिंबूवर्गीय फळबाग घेऊ शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टीचा अंदाज आपल्याला भविष्यातला तिथं लागतो. त्यामुळं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, सेंद्रिय कर्ब. आता माती परीक्षण करताना हा नमुना कधी घ्यायचा, मातीचा नमुना जो घ्यायचा आहे तो साधारणतः शक्यतोवर मार्च ते मेच्या मध्ये जर आपण घेतला, म्हणजे रबीचं पीक निघाल्यानंतर नांगरणी करण्यापूर्वी, शक्यतोवर नांगरणी करण्याच्या आधी मातीचा आपण नमुना घ्यायला पाहिजे. काही शेतकऱ्यांना अडचण असेल, पीक उभं असताना जरी घेतलं तर हरकत नाही, पण पिकाच्या 2 लाईनमधलं मातीचा नमुना आपण घेऊ शकतो. आणि तिथे खत जे रासायनिक खताचा वापर केल्यानंतर 2 महिन्याच्या पुढे आपण तिथं नमुना घेऊ शकतो. पण शक्यतोवर पीक निघाल्यानंतर मार्च ते मेमध्ये जर नमुना घेतला तर तो आपल्याला जास्त योग्य राहतो. फळबागामध्ये 2 झाडाच्या मध्ये, म्हणजे फळबाग लागलेली असेल, याच्या आधी जर माती परीक्षण केलं नसेल आणि आता तुम्हाला करायचं असेल तर मग फळबागाच्या 2 लाईनच्या मध्ये तिथला आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. आता कुठला नमुना घेणं टाळावं. मातीचा नमुना घेताना, सॉईल सॅम्पल जमा करताना कुठलं सॅम्पल घ्यायचं नाही. धुऱ्याजवळचं घ्यायचं नाही. जिथे तुमचं शेणखताचा उकंडा आहे किंवा कंपोस्ट खताची जागा आहे तिथलं घ्यायचं नाही. जिथं जनावरं बसतात किंवा जनावरं बांधतो आपण तिथलं सॅम्पल घ्यायचं नाही. जिथं शेणखत जास्त टाकलेलं आहे तिथलं सॅम्पल घ्यायचं नाही. जिथे बांधकाम केलेलं आहे तिथलं सॅम्पल घ्यायचं नाही. त्यानंतर पाणथळ आणि खोलगड भागातला सुद्धा नमुना घ्यायचा नाही. झाडाखालील सुद्धा नमुना घ्यायचा नाही. म्हणजे कुठला घ्यायचा नाही त्याला जास्त महत्त्व आहे. मग नमुना कसा घ्यायचा, आपल्याला जेव्हा सॉईल सॅम्पल तपासायचं आहे तर माती परीक्षणासाठी आपण नमुना कसा घ्यावा यासाठी आपण पूर्ण शेताचा एकदा निरीक्षण करावं. आपल्या शेतामध्ये समजा एक गट नंबर आहे, मोठा गट आहे, मोठं क्षेत्र आहे, तर त्या शेतामध्ये काही हलकी जमीन असेल, काही मध्यम असेल, काही भारी जमीन जर असेल तर असे आपल्याला वेगवेगळे 3 नमुने घ्यावे लागतील. सगळी जमीन जर सारखीच असेल तर मग आपण एकाच नमुन्यामध्ये तिथे पाठवू शकतो. पण हलकी, मध्यम, भारी असे जर प्रकार असतील तर त्या प्रत्येक प्रकाराचं एक नमुना आपल्याला घ्यावा लागेल. तर त्यासाठी आपल्या शेताचं निरीक्षण करून जर असे हलकी, मध्यम, भारी जमीन जर असेल तर त्यांचे वेगवेगळे भाग करून तिथले आपल्याला नमुना घ्यायचे, किंवा एकसारखी जर जमीन असेल तर तिथले आपल्याला घ्यायचे. जे कुठला नमुना घेऊ नका ह्या गोष्टीचं पालन करून मग नमुना कसा घ्यायचा, तर एका पीसमध्ये साधारणतः 10 आपल्याला जागा ठरवायच्या आहे. रँडम 10 जागा, म्हणजे साधारणतः असा चौकोन
किंवा आयताकृती जर शेत आहे तर धुऱ्याच्या बाजूचं सोडून मध्ये तुम्हाला असे 2 पॉईंट, असे 2 पॉईंट, असे 2 पॉईंट असं आपण रँडम असे 10 ठिकाणी गड्डा करून आपण तिथलं नमुना घ्यायचा आहे. आता कोणत्या पिकं घ्यायची आपल्याला त्याच्यावरून आपल्याला किती सेंटीमीटरमधली माती काढायची ते महत्त्वाचं आहे. साधारणतः सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी हे पिकं जर आपण घेत असाल तर 15 सेंटीमीटरमधलंच आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. पण कापूस, ऊस, केळी वगैरे असे पिकं आपण घेत असाल तर मात्र 45 सेंटीमीटरचा आपल्याला थर जो आहे तो मातीचा घ्यायचा आहे. तर आपण निरीक्षण केल्यानंतर 10 ठिकाणं ठरवल्यानंतर तिथे आपल्याला जागा साफ करायची. काडी कचरा वगैरे जर असेल तर ते बाजूला काढून घ्यायचं आणि तिथे जसं मी सांगितलं की सोयाबीन, उडीद, मूग, तूर वगैरे या पिकांसाठी असेल तर 15 सेंटीमीटरचा व्ही आकाराचा एक गड्डा करायचा आणि त्याच्या बाजूनं त्याची बाजू कोरून एका गड्ड्यातून साधारणतः 100-150 ग्रॅम 100-150 ग्रॅम माती ही जमा करायची. असं 10 गड्ड्यातली साधारणतः 1.5 किलो माती आपली ती जमा होईल. ती चांगली मिक्स करायची, एकत्र चांगलं सगळं खूप चांगलं मिसळून घ्यायचं तिला आणि त्याच्यानंतर त्याचे 4 भाग करायचे, 4 समान भाग करायचे. समोरचे 2 समोरासमोरचे भाग बाजूला काढून जे राहिलेले 2 आहेत ते परत मिक्स करायचे. परत त्याचे 4 भाग करा, परत समोरचे 2 काढून टाका. असं 2-3 वेळेस करून मग साधारणतः अर्धा किलो जे मातीचा नमुना आहे तो स्वच्छ पांढऱ्या पिशवीमध्ये ती माती भरा. त्यानंतर ही माती जी आहे ही साधारणतः अर्धा किलो माती राहील असं सॅम्पल तुम्हाला तिथं स्वच्छ कापडाच्या पिशवीमध्ये भरायचं आहे. पिशवीमध्ये माहितीपत्रक टाकायचं आहे. त्या माहितीपत्रकामध्ये काय काय माहिती लिहून द्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि शक्यतोवर माती काढल्यानंतर म्हणजे नमुना घेतल्यानंतर 2 आठवड्याच्या आत हा नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवला गेला पाहिजे. आता आपण माती परीक्षण कुठून घेऊ शकतो त्यापूर्वी मी एक सांगतो. फळबागेसाठी आपल्याला जर फळबाग लावायची असेल तर मग आपल्याला साधारणतः 4 फुटाचा खड्डा करावा लागेल आणि 4 फुटाचा खड्डा केल्यानंतर पहिल्या 1 फुटाचा जो थर आहे त्याच्यासाठी माती काढा, ती वेगळी ठेवा. त्याच्यावर लेबल लावा की 1 पहिल्या फुटातील, नंतर दुसऱ्या 2 फुटातील गड्ड्यातील माती, 3 फुटाच्या गड्ड्यातली माती आणि 3 ते 4च्या मधली माती, असं तुम्हाला 4 सॅम्पल फळबागासाठी काढावं लागतील. कारण फळबागाचे पिकांचे मुळं जे आहेत ते खोल जातात आणि अनेक वर्ष आपण ते एकच पीक घेत असतो. त्यामुळं 4 फुटापर्यंत अन्नद्रव्याचं काय आपल्याला तिथे अन्नद्रव्य कुठले कमी आहे कुठले जास्त आहे हे समजणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं फळबाग लागवड जर करायची असेल तर 4 फुटाचा गड्डा करून प्रत्येक 1 फुटातलं सॅम्पल काढायचं आणि त्याला लेबल लावून ते वेगळं आपल्याला ठेवायचं आहे. आता हे माती परीक्षण आपण कुठं करून घेऊ शकतो? बघा, एक परवाच प्रश्न आला होता की माती परीक्षणासाठी वेगवेगळ्या लॅबचे किंवा वेगवेगळ्या प्रयोगशाळेचे एकाच सॅम्पलचे वेगवेगळे रिपोर्ट येतात. पण आम्ही काल परवा बरीच चौकशी केली तर आता बहुतांश ठिकाणी मॉडर्न इक्विपमेंट्स आले आहेत, इलेक्ट्रॉनिक बरेचसे उपकरणं आले आहेत आणि त्याच्यामुळं ह्या माती परीक्षणाचे रिपोर्ट जे आहेत ते चांगले किंवा सारखे सगळीकडे सारखे आता आपल्याला मिळत आहेत. तर माती परीक्षण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला, म्हणजे औरंगाबाद जिल्हा आहे तर औरंगाबादमध्ये, जालना जिल्ह्यातले जालन्यामध्ये, तर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला असतात. सरकारी प्रयोगशाळा आहेत त्या, तिथं आपण माती परीक्षण करू शकतो. दुसरं, कृषी विद्यापीठामध्ये मृदशास्त्र सॉईल सायन्स डिपार्टमेंट असते तर तिथंसुद्धा आपण माती परीक्षण करू शकतो. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र जे आहेत तिथेसुद्धा माती परीक्षण करून देण्याची व्यवस्था असते. त्यानंतर ज्या फर्टिलायझर कंपन्या आहेत, खताच्या उत्पादक कंपन्या आहेत, जसं जुवारी आहे, दीपक फर्टिलायझर्स महादनवाले जे आहेत ते आहेत, किंवा RCF आहे, इफ्को आहे, तर या सगळ्या खताच्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपण खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा माती परीक्षण करून घेऊ शकतो. त्यातल्या त्यात मला जे डिटेल्स मिळाले आहेत, दीपक फर्टिलायझर्स, आम्ही इथे गेल्या 5-6 वर्षापूर्वी जवळपास 3-4 हजार शेतकऱ्यांचे माती परीक्षण आम्ही दीपक फर्टिलायझर्सकडून करून घेतलं होतं. तर त्यांनी आतासुद्धा त्यांचं सहकार्य दाखवलं आहे. तर
तिथे तुम्ही मातीचं सॅम्पल, मी तुम्हाला पत्ता सांगतो, फोन नंबर देतो, तिथेसुद्धा तुम्ही सॅम्पल पाठवू शकता. तिथे सॅम्पल गेल्यानंतर तिथून तुम्हाला कॉल येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची फी जी आहे ती फी भरून नंतर ईमेलवर तुम्ही त्याचा किंवा व्हॉट्सॲपवर किंवा ईमेलवर तो जे माती परीक्षणाचा अहवाल आहे तो तुम्ही मागू शकता. तर मी तुम्हाला दीपक फर्टिलायझर्सचं डिटेल माझ्याकडे आहे ते देतो. तर दीपक फर्टिलायझर्समध्ये ज्ञानेश बंदे, BANDE बंदे म्हणून सर आहेत. ॲड्रेस यांचा आहे ज्ञानेश बंदे, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड, फार्म डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, क्रिएटिव्ह सिटी मॉल, 4th फ्लोअर, अपोजिट मॉल, मॅनेजमेंट ऑफिस, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे 411006. आणि फोन नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर 020-400-4102. आणि या बंदे सरांचा मोबाईल नंबरसुद्धा आहे 9975236954. त्यामध्ये आपल्याला जे डिटेल्स द्यायचे त्या पिशवीमध्ये चांगल्या कागदावर किंवा पिशवीवरही लिहू शकता तुम्ही. आणि त्याच्या आतसुद्धा एक पेपरवर व्यवस्थित माहिती मी सांगतो, ती माहिती तुम्हाला आवश्यक लिहिणं आहे. त्यामध्ये आपलं पूर्ण नाव लिहा, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID जर असेल आपला तर ईमेल ID सुद्धा लिहा. त्यानंतर जे सॅम्पल आपण घेतलं आहे त्या शेताचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर, त्याच्यामध्ये सुद्धा जमिनीचा प्रकार जर वेगवेगळे प्रकार असतील तर हलकी, मध्यम, भारी जमीन ते सुद्धा तुम्ही तिथे लिहावं. त्यानंतर बागायती आहे का कोरडो आहे, पूर्वीचं पीक आपण त्या शेतामध्ये कोणतं घेतलं आहे आणि पुढचं पीक कोणतं घ्यायचं नियोजन आपलं आहे. जेणेकरून पुढचं पिकाचं जर आपण तिथे लिहिलं तर आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे किंवा आपण खत नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं ते सुद्धा विद्यापीठाच्या शिफारसीत ज्या खताच्या मात्रा आहेत त्यानुसार कॅल्क्युलेशन करून त्याची शिफारससुद्धा ते करतात. त्यानंतर हा जो सॉईल सॅम्पल आहे, नमुना घेण्याची तारीख आणि त्यात तुम्हाला लिहायचं आहे काय काय तपासायचं आहे. आता तपासायला काय असते, सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बन, म्हणजे आपली जमिनीची सुपीकता तिथे त्याच्यामधून आपल्याला समजते तो किती आहे ते एक तपासायचं आहे. जमिनीचा सामू pH, सॉईल pH, आपण याच्या आधीसुद्धा पाहिलं pHचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला तपासायचं आहे. आणि विद्युत वाहकता, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्याला म्हणतात, हे 3 गोष्टी तर आपल्याला तिथे तपासायच्याच आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला अजून महत्त्वाच्या 3 गोष्टी म्हणजे मुख्य अन्नद्रव्य NPK, म्हणजे प्रत्येक जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, सामू म्हणजे pH, EC आणि NPK हे तर मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांना तपासणं गरजेचंच आहे. पण याच्यासोबतसुद्धा आपण इतर अन्नद्रव्ये जे आहेत, जसं दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर तपासणं आपल्याला गरजेचं आहे. बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सल्फरची कमतरता आहे का नाही हे आपल्या जमिनीमध्ये निश्चित पाहावं. आणि मायक्रोन्यूट्रियंट्स जर आपल्याला तपासायचे असेल तर मग मायक्रोन्यूट्रियंट्ससुद्धा आपण तपासू शकता. तर याची फी जी आहे, तपासणी फी जी आहे, हे जसे आपले घटक वाढतील तशी थोडी थोडी फी वाढते. साधारणतः वेगवेगळ्या प्रयोगशाळेच्या वेगवेगळी फी आहे 300 रुपयापासून साधारण तर जास्तीत जास्त 1000 रुपयापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रयोगशाळेच्या वेगवेगळ्या फी आहे. आता हे सॅम्पल कधी तपासायचे किंवा किती कालावधीनं तपासायचं, तर माती परीक्षण आजपर्यंत तुम्ही केलं नसेल तर माती परीक्षण नक्की एकदा करून घ्या. आणि नंतर साधारणतः 4-5 वर्षातून, 5-7 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण आपण करावं. मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी जर माती परीक्षण एकदा करून घेतलं, आपल्या फारसा खर्च त्यात होत नाही, पण याच्यावरून आपला भविष्यातला खर्च जो आहे तो आपण कमी करू शकतो आणि वाचवू शकतो आणि पैसे आपले वाचवून उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. तर हा आपला झाला माती परीक्षणाचा विषय.